तर पुण्यामध्ये मुळात मी नवीन नाही, 82 पासून येतो. दोनदा पुणे पदवीधर मतदारसंघाचं नावच पुणे पुणे होतं. पदवी. हो. आज लोकांचं म्हणणं काय आहे? आज तुम्ही लोकांना भेटता तेव्हा लोक काय बोलतात तुमच्याशी? एक तर आल्या आल्या लगेचच कोविड आला. होय. पहिलं तर सरकार गेलं, हो. असं डोळ्यासमोर गेलं. संघाचं काम करायला लागल्यानंतर तुमच्यावर काय संस्कार झाले जे तुम्हाला आज महत्त्वाचे वाटतात? मी दुभाषेशिवाय काम करतो. माझ्या टर्म्सवर चालतो. मी मराठीत बोलणार. वा. तुम्हाला कळायचं असेल तर कळेल. किती सुंदर आहे हे. आता माझी खात्री आहे त्या ऑल इंडिया फॉर्म्युला तयार होणार. तू कधी गेला नसेल तर जा, आपण दोघे पण जाऊ. तर रेकॉर्ड झाले आता. लंडनमध्ये रेकॉर्ड झाले आता. अख्खा पाठीचा गणा आर्टिफिशियल टाकला आपण. त्यावेळेला 32 लाख रुपये खर्च आला. बरं झालं तुम्ही विषय काढला. आता विदेशात जाणाऱ्या मुलांची लाईन लागली तर तुम्ही म्हणाल हो, या मुलांना थांबवतं कसं येईल? म्हटलं या स्पीडने तुमचा देश पण ही आमची पोरं काबीज करते. म्हणाली स्थिती आली आहे की आमचा देश तुम्ही चालवा. तुम्ही संपर्क करायचा कसा? मग तुम्ही आता बोलता बोलत ना की तू माझ्याकडे आला नसेल म्हणून असं असेल. संपर्क साधायचा कसा? नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्र म्हणे नॉन पॉलिटिकल मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत कोथरूडचे चंद्रकांत दादा पाटील. दादा, मी तुमचं स्वागत करतो. तुम्ही वेळात वेळ देऊन इतक्या धावपळीत सुद्धा मित्र म्हणेमध्ये आलात, याबद्दल खरेच आभार. तुम्ही आल्याबद्दल ही एक छोटीशी भेट आमच्याकडून. अरे वा. तुम्ही स्वीकार करावा. मैत्री चिरायू हो. गुड. दादांना भेटायची खूप इच्छा होती. याची कारण दोन आहेत. एक, मी कोल्हापूरचा आहे, दादा कोल्हापूरचे आहेत, त्यामुळे तो एक कनेक्ट वेगळा असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मला पुणे फार आवडतं इथं मी आल्यानंतर. आणि आता दादाने तर काय पुण्याचा त्यांच्या एरियाचा कायापालट करायला घेतलेला आहे. त्यामुळं हे दोन सामायिक धागे मला वाटतात. तुमचं खूप स्वागत. सुरुवात अशीच पहिली आहे की जनरली पुण्यामध्ये आलं की पुणेरी माणसं असं एक म्हटलं जातं, बाबा ते पुण्याचं आहे, तिथं चोख परफॉर्मन्स झाला कीच लोक दाद देतात. असं असताना कट्टर पुणेकर इथं आपल्या आजूबाजूला आहेत, पण तुम्ही इथं आल्यानंतर पुणेकरांच्या मनात स्थान कसं मिळवलं? आणि ते इतकं सोपं नव्हतं, पण हा प्रवास कसा झाला, कसं केलं ते साध्य? एकतर माणसं आपलीशी करणं आणि ॲज अ स्ट्रॅटेजी नाही, नॅचरली हे स्वभावतच माझ्या का आलं मला माहीत नाही. कारण तसा मी गिरणी कामगार आईवडील असणाऱ्यांचा मुलगा. होय. मुंबईत गिरण भागात वाढलो, होय. चाळीत वाढलो. पण पूर्वसंचित काही असेल त्या गिरण भागातही मग एक मंडळ फॉर्म करणं, अभिनव नावाचं, त्याची सत्यनारायणाची पूजा, त्याचं नवरात्र, त्याचं एक कलापथक. आणि मग कॉलेजमध्ये आल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. विद्यार्थी परिषदेत तर विद्यार्थी म्हणून तर अनेक जबाबदाऱ्या घेतल्या. होय. त्याच्यात एक परंपरा आहे की काही वर्ष संघटनेसाठी विनावेतन सोडायचे. मोठ्या संख्येने निघतात, दरवर्षी 500 जण निघतात. आणि 2 वर्षानंतर बरेचसे 90% पुन्हा बॅक टू बॅक आपल्या पर्सनल लाईफला येतात. त्यातले काही जण पुढे आणखीन वर्ष करतात, त्यातले काही जण लाईफ लॉंग करतात. मग त्यातले मुली ज्या असतात त्यांना जो जिल्हा देतात, मग त्या कर्तृत्व असेल 3 जिल्हे देतात, तर त्यांची राहण्याची व्यवस्था ज्या घरी तिच्या बरोबरीची मुलगी आहे त्या घरी करतात आणि आम्हा पुरुषांची संघटनेच्या कार्यालयात होत्या. बरोबर. त्यामुळे विद्यार्थी परिषदेमध्येही आधी विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून मुंबईचा जॉईंट सेक्रेटरी, मुंबईच्या बुक बँकचा सेक्रेटरी, आणि घर सोडल्यानंतर पहिला जिल्हा जळगाव, अजून मी करणार आहे म्हटल्यानंतर जळगाव धुळे नाशिक, अजून मी करणार आहे म्हटल्यानंतर विदर्भ सोडून महाराष्ट्र, अजून मी करणार म्हटल्यानंतर विदर्भ महाराष्ट्र गोवा, अजूनही करणार म्हटलं तर ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी. असं मी 13 वर्ष घराच्या बाहेर होतो. ती एक अर्थाने संन्यासी परंपरा आहे ज्याच्यामध्ये फक्त भगवं परिधान करायचं नाही, पण संन्यासाचे सगळे नियम असतात. घर सोडायचं, आपला चॉईस नाही कुठला जिल्हा, घरीच जेवायचं, ज्या दिवशी जेवणाची व्यवस्था घरी होणार असेल त्याची उपाशी राहायचं, हॉटेलमध्ये जेवायचं नाही, लॉजमध्ये राहायचं नाही, कार्यालयातच राहायचं वगैरे वगैरे मोठी परंपरा आहे. बरोबर. हिशोबाला खर्चाला दिलेल्या पैशाचा हिशोब आपल्याला जो गार्डियन दिलेला असतो परत द्यायचं वगैरे. तर तोही त्या स्टेप्स माझ्या माणूस जोडण्याच्या स्वभावामुळेच मला मिळत गेलं. आज केंद्राच्या मिनिस्ट्रीमध्ये 10 जण असे आहेत की जे माझ्या ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी रिजिममध्ये एका राज्याचे प्रमुख होते. धर्मेंद्र प्रधान. मी ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी होतो आणि ओरिसाचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी होते. जगत प्रकाश नड्डा जे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि मंत्री पण आहेत, जे मी ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी आणि ते हिमाचलचे संघटनमध्ये. विदेश मंत्रालय ज्यांच्याकडे होतं
आणि आता खासदारकीला केरळात उभारून थोडक्यात पडले. मुरलीधरन हे माझ्या रिजिममध्ये केरळ वगैरे वगैरे. बर. त्याचं कारण तो जन्मताच स्वभाव तयार झाला की जिथे जाईन तिथे माणसं करतात. त्यामुळे पुणं नवीनच नव्हतं. कारण 82ला जेव्हा माझ्याकडे 3 राज्य आली, महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा. त्यातलं विदर्भ महाराष्ट्र एक पकडलं तर महाराष्ट्र, गुजरात, गोवा. त्यानंतर महिनाच असा नाही गेला की ज्यात मी पुण्यात नाही आलो. ओहो. कारण ABVPचं मोठं सेंटर हे नेहमीच आजही पुणे राहिलेलं आहे. हो. तर माझं हेडक्वार्टर मुंबई राहिलं नेहमी, पण महिन्यातून एकदा पुण्याला यायचंच. त्या काळात मिलिंद लेले, राजेश पांडे सगळे विद्यार्थी कार्यकर्ते. त्याच्यानंतर मग मी जावडेकरांची सीट लढलो 2008ला. जावडेकर 90 मताने हरले होते 2002ला. मी 9000 मताने जिंकलो. याचं कारणच असं की जेव्हा मला गडकरीने अध्यक्षांना त्याने सीट ऑफर केली की तू लढ, माझा काही स्वभाव नाही, कारण मी काही ग्रामपंचायत सदस्य नाही, माझी आई सरपंच नाही. तुझ्यात ते स्किल आहे. कारण 5 जिल्ह्याचा मतदारसंघ येतो, 5 जिल्ह्यातले ग्रॅज्युएट्स मतदान करतात. त्यांनी मान्य केलं आणि मग मी 1,00,000 किलोमीटर फिरलो. ओहो. तर तिकीट ऑफर करताना त्यांनी हेच लॉजिक मांडलं, गावोगाव तुझ्या रिजिममध्ये विद्यार्थी असणारे आयुष्यात खूप मोठे झालेत, कोणी वकील झाले, डॉक्टर झाले, इंडस्ट्री झाले, हे सगळे तुला कनेक्ट होतील. आणि तसं झालं. कारण विद्यार्थी परिषदेनंतर माझ्या संघाचं काम आलं. संघ. हो. ते कोल्हापूर, सांगली, सातारा 3 जिल्ह्यात झालं. होय. आणि मग 2004ला गडकरी अध्यक्ष झाल्यानंतर मी महाराष्ट्र सेक्रेटरी झालो. पण या सगळ्या प्रवासामध्ये एक खूप बेसिक प्रश्न विचारतो मी. आज आपण असं म्हणतो की मोबाईल आल्यामुळं खरं तर खूप जवळ आलोय, पण संवादच राहत नाहीये, माणूस कनेक्ट तुटायला लागला असं म्हणतो. तुम्ही इतका कनेक्ट केला, माणसाशी एकमेकांसोबत कनेक्ट व्हायला काय लागतं नेमकं? एक तर समोरच्याचं ऐकण्याची तयारी, आपणच जास्त बोलत असतो. सेकंड थिंग म्हणजे त्याला केलेला प्रॉमिस हे प्रामाणिकपणे आपण पूर्ण करतोय त्याची त्याला जाणीव होणं, रजिस्टर होणं, किंवा काम नाही झालं पण हा करतो आहे, प्रयत्न तरी करतो. थर्ड थिंग म्हणजे त्याच्या व्यक्तिगत आयुष्यामधल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होणं. बरं. मी नेहमी असं उदाहरण देत असतो की 5000 वर्षाचा ज्ञात इतिहास आहे. होय. आणि 3000 वर्षाचं पुराण आहे. होय. की ज्या पुराणावर आपला विश्वास आहे पण नाही, पण 5000 वर्षाचा ज्ञात इतिहास आहे. मग चंद्रगुप्तापासून शिवाजी महाराजांपासून ते नेहरूंपासून माहिती आहे अलीगडपर्यंत. हो. त्या सगळ्या काळात माणसाची इंद्रिय बदलली नाही आणि त्या इंद्रियांना काय आवडतं आणि काय आवडत नाही हे बदललं नाही. तर त्या 5000 वर्षात मनाला प्रेमच आवडतं. नंतर काय झालं, 4000 वर्षापूर्वी ना दुश्मनी आवडायची. दुश्मन म्हटलं की वा 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 असं नाही. वा. डोळ्याला चांगलं बघणंच आवडतं. वा. त्या काळी काय झालं, वाईट दिसलं की वाटायचं वा वा काय वाईट बघितलं असं नव्हतं. काही बदललं नाही. वा. रक्त बदललं नाही, रंग बदलला नाही, स्वभाव बदलला नाही, अहंकार तोच, प्रेम तेच, खुन्नस ते खुन्नसचं उदाहरण महाभारत आहे ना. अगदी 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 खरी गोष्ट. आणि असूयाचं उदाहरण रामायण आहे ना. होय. त्या माझा पोरगा बसला पाहिजे, आजच्या भाषेत खुर्चीवर बसावा म्हणून तो वनवासात पाठवलं. काही बदललंच नाही. तर त्याच्यामध्ये माणसाला रिसिव्हिंगच आवडतं आणि त्यासाठी द्यावा लागणारा वेळ हा अनेकांना स्वभाव म्हणून नको असतो, तर आवडत नाही भेटायला लोकांना. अपॉइंटमेंट घेऊन ये. आणि दुसरं म्हणजे 4 माणसं भोवती आहेत ते करतील ना हे काम. तर त्याला PA भेटल्यानंतर तुम्हालाच भेटायचं असतं. तर मिनिस्टर जर असं म्हणाला की तुम्ही माझ्या वैद्यशी बोलून घ्या, तर म्हणून भेटलो पण जरा 2 मिनिटं तुम्हालाही भेटायचं. तर पुण्यामध्ये मुळात मी नवीन नाही, 82 पासून येतो. 2दा पुणे पदवीधर मतदारसंघाचं नावच पुणे पदवीधर. त्याचा मी 12 वर्ष आमदार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोथरूडमध्ये आल्यानंतर हा मूळ स्वभाव जो आहे त्यातून मला फार कनेक्शनची अडचण नाही आली. कोथरूडमध्ये इथं आल्यानंतर तुम्हाला पहिली गोष्ट काय करावीशी वाटली जेव्हा तुम्ही आलात? कोथरूडमध्ये एंटर झाल्यानंतर या गोष्टी गरजेच्या वाटल्या? एक तर आल्या आल्या लगेचच कोविड आला. पहिलं तर सरकार गेलं, असं डोळ्यासमोरून गेलं. आय वॉज स्टेट प्रेसिडेंट, मला सगळ्या घटना माहिती आहेत काय झालं. मग कोविड आला, नाही कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला. पण मी स्टेट प्रेसिडेंट जो मंत्री असताना झालो, टाइम बिंग कि भाई अभी राव साहब को केंद्र में मंत्री किया है तो उनके बजाय
टेम्पररी कोई हो, फिर आपका चुनाव सरकार आएगी तो नया ढूंढेगे. म्हणून मी 4 महिन्यासाठी झालो. माझ्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या 19 निवडणुका झाल्या आणि सरकार झालं नाही, म्हणजे येणारं सरकार आलं नाही. मग असं अमितभाई आणि अमितभाई राष्ट्रीय अध्यक्ष ते म्हणाले की आप ही अभी अध्यक्ष के नाते कंटिन्यू हो जाओ. त्यामुळे जेव्हा कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला तर मी राज्याचा अध्यक्ष होतो. बरोबर. बाकीचे आमदार सरकार न येऊनही त्यांच्या मतदारसंघामध्ये पुरेशी काळजी घेत राहिले. मला कोविड असल्यामुळे काय आलं, राज्याचा अध्यक्ष होऊन राज्यावर फिरावंच लागलं. करेक्ट. आणि त्यात मग मी कोविडमध्ये कोथरूडमध्ये खूपच नवीन सेवेचे प्रकार शोधून काढले. बरं. तर औषधं देणं, मास्क देणं हे तर सगळ्यांनीच केलं. तर एकच युनिक एकतर मी एक 3 स्टार वेल फर्निश हॉटेल बुक केलं आणि कमी लक्षणं असताना क्वारंटाईन सेंटर मी 6 महिने चालवलं. त्यात ₹1 शुल्क द्यावं लागायचं नाही. तुम्ही या आणि कमी लक्षणं पाहिजेत. आता मी डॉक्टर बिक्टर ठेवणार नाही, पण तरी मग महानगरपालिकेने ग्राउंड फ्लोअरला एक काचेची खोली करून डॉक्टर ठेवले होते. बरं. मग इंटरकॉम होता, त्यामुळे तुम्हाला बरं वाटलं नाही तर तुम्ही इंटरकॉम करू शकत होता की तुम्ही खाली यायचं आणि त्या काचेच्या रूममध्ये चेकिंग व्हायचं. 500 जण राहून गेले, त्यातल्या 2च जणांना हॉस्पिटलाइज करायला लागलं. इतकं आम्ही फूडची काळजी घेतली. मग 2 वेळा हळद टाकलेल्या दुधापासून मग गुळण्या करण्या वगैरे वगैरे वगैरे. हा एक प्रयोग झाला, पण हाही कॉमन होता. एक मी युनिक प्रयोग केला ज्याची मोदीजीने आणि मी तिथे येणार आहे. पण आता कोथरूडचा विषय निघाला म्हणून सांगतो, तुम्ही आता युनिक कन्सेप्ट राबवली. मानसीसारखी आता कन्सेप्ट चालू आहे, तुम्ही ज्या योजना केलेल्या आहेत त्या सुचतात कशा तुम्हाला, त्या कुठून येतात? त्याच्यामध्ये तुमचा विश्वास असणार नाही, पण मला कोणीतरी अचानक पुश करतं आणि मग मी त्याच्यावर खूप असा अस्वस्थ होऊन काम करतो. जसं की उदाहरणार्थ सांगता येईल? उदाहरणार्थ ज्यावेळेला कोविडमध्ये मला लक्षात आलं की मोठ्या प्रमाणावर लोक पळून गेलेत, त्यामुळे रोजगार हाही प्रॉब्लेम आहे आणि कामाला माणसं हाही प्रॉब्लेम आहे. मग म्हटलं असं कॉम्बिनेशन करूया का की आपली कॅपॅसिटी 100ची, प्रत्येकी ₹5,000 म्हणजे ₹5 लाख खर्च करू. ज्याला नोकरी हवी आहे त्याने माझ्याकडे या. बरं. ज्यांना माणसं हवी आहेत त्याने माझ्याकडे या. आणि मग ही ज्याला नोकरी हवी आहे त्यांना मी असं म्हटलं की यांच्याकडे जाऊन हे CA आहे, त्यांच्याकडे काम करायचं. काय सांगतील ते काम करायचं. कोविड आहे, फार काम नाही आहे, ते तुला काहीच देणार नाही. तुला रोज एक कॉफी देतील. बरं. 1 महिना झाला की ₹5,000 आणि 2 महिन्याचं रेशन मी देणार. त्यातली 10-20% कंटिन्यू बंद झाली. त्यांना आवडली, मुलं त्यांनी केली. बरं. पण फिर निर्मला सीतारामनचा मला फोन आला. बरं. की मोदीजी ने बताया कि एक कोई नया कुछ कर रहा है, जरा इसको समझ लो. अच्छा. आणि त्याच्यातून केंद्राची 4 महिन्याच्या जॉब नावाची योजना आली. ओहो, त्याच्यातून आली ती? हां. कि मग त्यांनी त्याची योजना तयार केली की जो गाव में आए हैं भागकर, उनको गाव में कुछ भी काम दो और 4 महीने का तनख्वाह दो. दिस इज युनिक. असंच युनिक काय ज्याच्यावर मी आता काम करतो आहे. आणि मग मला असं कोणती पुश करतं म्हणजे काय, तर 151 मी उठलो आणि अचानक मला असं वाटायला लागलं की बा महिलांना फुल टाईम जॉब शक्यच नाही. त्यांना अख्खी सकाळ स्वतःला हवी आहे. मग आधी मुलांचं करायचं आहे, मग नवऱ्याचं करायचं आहे, मग सासूचं करायचं आहे, मग ती आंघोळीला 12 वाजता जाते. बरोबर. पण 1 वाजता ती झाशीची राणी अशी तयार होते की आता बोला काय करायचं. तिथून पुढे 4 तास तिला जॉब पाहिजे तिच्याकडे. म्हणजे मग तिचं बुद्धीलाही गंध चढणार नाही. घर चालवायला ती कॉन्ट्रीब्यूट करेल आणि सगळ्यांचं करून काम करून सगळे येण्याच्या पूर्वी ती घरी येईल. कॉलेजमध्ये शिकणारी जी मुलगी आहे ती सकाळी कॉलेजला जाईल आणि कॉलेजला जाऊन 12-1ला जॉब करेल आणि संध्याकाळी पुन्हा स्टडी रूममध्ये जाऊन घरी जाईल. करेक्ट. माझ्यावर मी खूप लोकांशी बोलत राहिलो. अचानक मला टाटाने फोन केला. आणि टाटा म्हणजे रतन टाटा नाही, त्यांनी सांगितलं. हां, म्हणजे हे आमचं कनेक्शन झाल्यानंतर काही दिवसांनी रतन टाटा गेले की क्या आहे कन्सेप्ट. मग त्यांनी मला टाटा हाऊसमध्ये बोलवलं. आणि आश्चर्य म्हणजे ते म्हणाले की टाटाने बऱ्याच कन्सर्नमध्ये 60% ॲटलिस्ट महिला हा आग्रह झाला. हे मला नव्याने कळलं. अरे वा. टाटा हाऊसमध्ये तर 70-80% आहेत. आणि मग त्यांच्या MDने ओरिसातले आहेत ते, त्यांनी मला त्या 3-4 जणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या इंचार्ज बसवला. बताओ क्या आहे कन्सेप्ट. मी त्यांना ती सगळी कन्सेप्ट सांगितली. ते म्हणाले की ऑलरेडी हमको क्लिक हुआ है, अब इस पर काम करेंगे. आता मला त्यांनी 1000 पार्ट टाईम जॉब्स ऑफर केले
20 तारखेनंतर त्याची जाहिरात निघेल, त्याचे ॲप्लिकेशन्स येतील, आम्ही इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, मग ते घेणार आणि सिलेक्ट होणाऱ्या महिलेला किंवा मुलीला 11,000 रुपये 4 तासाचा पगार मिळणार, जाणं येणं फ्री आणि एक वेळचं जेवण. किती सुंदर आहे हे. हां, आता माझी खात्री आहे की हा ऑल इंडिया फॉर्म्युला तयार होणार आणि मोदीच घोषित करतील की भाई हर इंडस्ट्री ने 4 घंटे के जॉब महिलाओं के लिए क्रिएट करने, त्यातून जॉब पण डबल होतील, महिलांचे जॉब डबल होत जातील. टाटाने यात खूप वेळ घेतला आणि त्यामुळे आता करणार असतील मोदीजी किंवा एकनाथजी, त्यांना रेडी फॉर्म्युला आहे. त्याने खूप लिगल अभ्यास केला. एकाच एस्टॅब्लिशमेंटमध्ये फुल टाईम पण आहेत, पार्ट टाईम पण आहे, कसं करता येईल, लिगल अभ्यास केला. मग त्यातून असं ठरलं की हे सेपरेट डिपार्टमेंट दाखवायचं, काम तेच, मग युनियन्स काय करतील वगैरे वगैरे करून त्यांनी फायनल ठरवलं की. मगाशी तुम्ही ABVP बद्दल बोलत होता, मी परत गोथरूकडे येईन पण शेवटच्या टप्प्यात येईन. तुमच्या संपूर्ण प्रवासाबद्दल तुम्ही मगाशी थोडं बोललात की तुम्ही खूप काम केलं, घर बाजूला ठेवून तुम्ही पक्षासाठी ABVP साठी काम केलं, मग संघासाठी काम केलं. अशा वेळेला तुमच्यावर प्रभाव कुठल्या जास्त माणसांचा जास्त होता? ABVPच्या वेळेला तुमचं मन जास्त आकाराला आलं सोशली, की संघामध्ये असताना तुम्ही जास्त ग्रो झालात? नाही, आधी ABVP. हो. आणि ABVP तर आम्हा सगळ्यांना, म्हणजे मी मोदीजींच्या बाबतीत दावा करणार नाही, पण देवेंद्रजींसहित सगळ्यांवर ज्यांचा प्रभाव आहे, दॅट इज नेम यशवंतराव केळकर. ते प्राध्यापक होते, नॉर्मल प्राध्यापक होते, इंग्लिशचे प्राध्यापक होते, पण कमालीचं सोपं तत्त्वज्ञान ते बोलता बोलता मांडायचे. जे कराल ते नीट करा, फिनिश, एक वाक्य. थिंक इन ॲडव्हान्स अँड थिंक इन डिटेल, पुरेसा आधी विचार करा, डिटेल. असं आम्हा विनोद तावडेसहित सगळ्यांना त्यांनी खूप समोर लवकर गेले. पण एक साधा प्रश्न विचारू का? प्रत्येक शिक्षक असं सांगत असतो की जे तुम्ही मला तत्वज्ञान सांगितलं ना, पण तसा विद्यार्थी लागतो घ्यायला. तुमच्यामध्ये असं काय स्पेशल होतं की तुम्ही ते बरोबर रिसीव्ह करत होता? नाही, ते मी मगाशी सांगितलं की काहीतरी माझी पूर्वपुण्याई आहे की ज्यामुळे गिरणी कामगाराच्या घरात जन्माला येऊनही माझे वडील मिल कामगार होते. होय. नाऊ आय एम टेक्स्टाईल मिनिस्टर. आई ग, हां, सिनेमा वाला पाहिजे तुमच्यावर. मी विद्यार्थी परिषद काम केलं, नाऊ आय एम एज्युकेशन मिनिस्टर. हां, मी पुण्याच्या बाहेरचा आहे असं लोक म्हणाले, मी पुण्याचा पालकमंत्री झालो. त्यामुळे त्याला काहीतरी मेहनती घ्यावी लागते, पण मेहनतीला काहीतरी लागतात. या जसं केळकर सरांबद्दल तुम्ही बोलला, संघाचं काम करायला लागल्यानंतर तुमच्यावर काय संस्कार झाले जे तुम्हाला आज महत्त्वाचे वाटतात? संघाने खरं हिंदुत्व शिकवलं. खरं हिंदुत्व म्हणजे कोणत्या अर्थाने? कुठल्या अर्थाने? हिंदुत्वाची व्याख्या बाहेर काय केली जाते की हिंदू, मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन, मंदिर, मस्जिद, तो भाग आहेच, हा प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय आहे. पण संघाने हे शिकवलं की हिंदू हा गुणवाचक शब्द आहे. तो कसा गुणवाचक आहे? कसा? ही माती जी आहे ती माझी मातृभूमी आहे असं मानणारा, हा देश माझा आहे असं मानणारा, माणसामध्ये देव आहे मानणारा, दुसऱ्याला मोठा करण्यात आनंद मानणारा, मोठी आहे असा गुणांचा समुच्चय असणाऱ्या लोकांचा देश, दॅट इज हिंदू राष्ट्र. मग त्याच्यामध्ये मंदिर आहे की नाही, मूर्ती आहे की नाही, पूजा आहे की नाही, पण मूळ हिंदू तत्त्वज्ञान जे मांडलं, त्याचा शोध घ्यायला कोणी मांडलं, तर हेच मांडलं की तुला जो परमेश्वर अपील होतो तो तू पूज, त्याची पूजा कर. नाही अपील होत तर तू हिंदू आहेस, पण तू मंदिरात जात नाहीस, मूर्तीची पूजा करता, तू हिंदू आहेस. या दृष्टीने पाहिलं तर असं लक्षात येईल की तो मूर्तीपूजा नाही करत, मंदिरात जात नाही, मुसलमानांचा दुस्वासही करत नाही, पण तो देशाची एकनिष्ठ आहे, तो हिंदू आहे. हे प्रॅक्टिकल हिंदुत्व आम्हाला संघाने शिकवलं. म्हणून आक्रमण विसरा असं नाही आम्हाला शिकवलं. आक्रमण लक्षात ठेवा, पण मूळ हिंदू संस्कृतीने कन्व्हर्जन दुसऱ्या धर्माचं कधी केलंच नाही. जगात उदाहरण नाही की हिंदूंनी धर्मांतर करून मुसलमाना इकडे घेतलं, धर्मांतर त्यांनी केलं, बरोबर. त्यामुळे हिंदूंनी कन्व्हर्जन कधी केलं नाही, हिंदूंनी दुसऱ्याच्या जमिनी हडप केलं नाही. त्यामुळे हा झाला वैचारिक प्रिन्सिपल्स. हो, या पलीकडं डिसिप्लिन म्हणून त्या हिंदू नावाचे गुणवाचक शब्दात येतात. बरं, तोच हिंदू
जो डिसिप्लिन आहे, मग बाकी बारीक 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 बरेच जाईल. तोच हिंदू की जो स्वच्छतेचा आग्रह आहे, तोच हिंदू की जो स्वतःच्या बायकोला बरोबरीचं स्थान देतो, तोच हिंदू की जे आपल्या घरातल्या मुलीला तिला वाटतं मुलाप्रमाणेच वाव देतो. संघाचा तो प्रयत्न चाललाय 25 पासून की असा माणूस निर्माण करणं बरं की ज्याची जगामध्ये चाहत आहे. आज संपूर्ण जगामध्ये याची चाहत निर्माण झाली. फॅमिली, रिलेशन, बॉन्डिंग, प्रेम, त्याग याची चाहत निर्माण झाली. ती त्यांनी पहिली भारतात प्रयोग म्हणून केलं. बरं मग जगातल्या 182 देशांमध्ये राहणाऱ्या हिंदूंमध्ये केलं. बरं आणि मग त्या हिंदू व्यतिरिक्त त्या देशात राहणाऱ्या लोकांना याची गोडी निर्माण केली. त्यातून इस्कॉन, श्री श्री रविशंकर, पांडुरंग शास्त्री, रामदेव बाबा यांचे नॉन हिंदूच भक्त खूप आहेत. हे दोन माहिती आहे का? मंदिरं हिंदूंनी निर्माण केलेली आहेत, पण इस्कॉनशी जोडलेल्या नॉन हिंदूंनी खूप निर्माण केलेले आहेत. पण आता आजवरचा RSSचा प्रवास माहिती आहे किंवा ते प्रिन्सिपल्स तुम्ही मला सांगितलेत, या पुढच्या काळामध्ये येत्या काळामध्ये पिढी बदलत असते, नवीन जनरेशन येत असते, त्यांच्यापर्यंत पण हे पोचणं गरजेचं आहे. अशा वेळेला हे जे प्रिन्सिपल्स आहेत हे आणखी कशा पद्धतीने पोचलं पाहिजे असं वाटतं? पोचत आहे. संघातली तरुण पिढी मोठी आहे, बरं वेल क्वालिफाईड आहे. बरं विद्यार्थी परिषदेचं घर सोडण्याची परंपरा आहे. हो त्याला संन्यासी म्हणत नाहीत, पण तो संन्यासी असतो. ती संघामध्ये केव्हापासून आहे? त्यात IIT MTech आहेत, PhD झालेले आहेत, डॉक्टर झालेले आहेत. त्यांना आईवडील म्हणतात की वेडे झालात का तुम्ही? हो म्हणे, आम्ही वेडे झालो. त्यामुळे मूळ हिंदू विचार हेच सांगतो की इतरांसाठी काम कर. तुम्ही आता विद्यार्थी दशेबद्दलही बोलत होतात, त्याच्यावरून मला वाटलं की तुम्ही आता दादा खूप मोठ्या पोझिशनला आलेला आहात, तुमचा कॅनव्हास खूप मोठा झालेला आहे. अशा वेळेला विद्यार्थ्यांमध्ये रमणारे दादा होते, विद्यार्थ्यांना घडवणारे दादा होते, तुम्ही अख्खी फळी उभी केलीत, चेन उभी केलीत. आता खूप लांब आल्यावर का वाटतं का तुम्हाला? एक दुसरा प्रश्न, ह्या मुलांबरोबर कसे कनेक्ट राहता अजून सुद्धा? नाही, मला आता मी शिक्षण मंत्री आहे, तर वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये कार्यक्रमांना जातो, विद्यापीठांना जातो. मी तुम्हाला उदाहरण देतो. शेवटी कसं आहे, तुम्ही त्यांच्या भाषेत बोललात तर काही विषय देत नाही. तुम्ही त्यांच्या गरजा ओळखून बोललात. मी इथे गरवारे कॉलेजमध्ये, मुळात मी कोथरूडमधल्या कॉलन्यांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग आणि सॅनिटरी नॅपकिन व्हॅनिशिंग, हा व्हॅनिशिंगचा विषय तर भयंकर आहे. तर हे आम्ही आत्तापर्यंत 28 कॉलन्यामध्ये फ्री बसवलं. बरं. मग मला कॉलेजेसमधून विषय सुरू झाला की वो ही कॉलेजमध्ये जास्त आवश्यकता आहे. मग पहिलं गरवारे कॉलेजमध्ये युनिट बसवलं. बरं. त्या गरवारे कॉलेजच्या युनिटच्या लॉन्चिंगला मी गेलो. बरं. अक्षरशः हॉल खचाखच भरला होता. स्वाभाविकपणे मुली मोठ्या संख्येने होत्या. मी येणार म्हणून मुलंही जास्त म्हणून. यू बिलीव्ह, मला पुढचा कार्यक्रम होता. गराडा म्हणतो तसा गराडा सगळ्यांनी घातला. कारण मी फक्त सॅनिटरी नॅपकिन नाही मांडलं, मी खूप काय काय मांडलं. मग जगामधली निर्माण झालेली भारतातल्या तरुण तरुणींची रिक्वायरमेंट, अशा मी खूप बारीक 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 गोष्टी मांडल्या. मग आता ते कसे इकडे यायला आलेले आहेत. आम्ही कसं फॉरेन युनिव्हर्सिटीला मान्यता दिली. आता आम्ही 1000 एकराचं एक कॅम्पस नवी मुंबईत उभं करतोय, ज्याच्यामध्ये फॉरेन युनिव्हर्सिटीने फक्त यायचं, शिकवायला सुरुवात करायचं. क्लासरूम आमचे वापरायचे, हॉस्टेल आमचं वापरायचं, लायब्ररी आमची वापरायची, लायब्ररी आमची वापरायची. 5000 क्षमतेचं कॅम्पस आम्ही उभं करतोय. म्हणजे मग तुम्हाला कसं तिकडे जावं लागणार नाही. त्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम कसा तुम्हाला इथे मिळणार आहे. 1.5 कोटी 5 वर्षात खर्च करून तुम्हाला तिकडे जायचं, तुमचं आम्ही वाचवणार आहोत. हे सगळं त्यांना नवीनच होतं. मी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग व्हॅनिशिंगला गेलो आणि त्यांना सगळं जग फिरून आलो. मग त्यांना एज बीचचा काही विषय राहत नाही. पण मग आजच्या मुलांना असं म्हटलं की ही पुढे आता पिढी जी आहे ती खूप आता भरकटते असे म्हणतात, खूप पिढी टेक्नोसॅव्ही होती असे म्हणतात. अशा वेळेला तुम्हाला कसली गरज वाटते? या मुलांना नेमकं काय, कसं त्यांना ब्रेनस्टॉर्मिंग करावं प्लीज? असं जे चिंताजनक आहे एवढंच असतं. बरं. बाकीचं सगळं उत्तम चाललेलं असतं. चला आपण एका कॉलेजमध्ये जाऊ, तर त्या कॉलेजमधल्या 5000 मुलं आणि मुलींमधल्या 4900, 100 सोडून देतो, हे अतिशय सिन्सिअरली कॉलेजला येतात. आईवडिलांचे पैसे आपण खर्च करू, ती जाणीव असते. चला सर्वे करा, मी तुम्हाला काम देतो. बरं. ते व्यसनी नसतात. ते मुलं मुली मित्र असले तरी सुद्धा त्याचं भान ठेवतात. चांगली मुलं असतात. आता हे जे 100 आहेत, त्यामुळे ठपका बसला की आजची तरुण बिघडली. हे 100 5000 वर्षात
वाईट नेहमीच होते. त्याला राक्षस म्हणायचे. राक्षस नावाचा कोणी नसतो ना. आपण म्हणतो ना राक्षसी वृत्ती. हां, काय राक्षस आहे, त्याने त्या मुलीवर अत्याचार केला. 5,000 वर्ष आहे. पॉप्युलेशनच्या पर्सेंटेजमध्ये वाढलं. त्यावेळेला 1 होतं, पॉप्युलेशन 100 होतं. आता 100 आहेत, पॉप्युलेशन 142 कोटी झालेलं आहे. म्हणून त्या वाईट गोष्टीला दुर्लक्ष करा असं मला म्हणणं नाही. बाऊ करू नका. गेली तरुण पिढी असं म्हणू नका. चल आता आपण शहरामध्ये येऊ. पॉप्युलेशन किती पुण्याचं? 72 लाख. रोज किती घटना क्राईम कॅटेगरीत घडतात? 2, 3, 4, 10. त्याही घडून येतं. त्याही घडून काही बरोबर नाही. बरोबर. 72 लाखामध्ये पर्सेंटेज किती येतं? बाकी सगळे सिन्सिअरली सकाळी ती माझी वहिनी उठते, मुलाचा डबा करते, नवऱ्याचा करते, शाळेला पाठवते, घ्यायला जाते, असंच लाईफ चाललेलं आहे. का घरोघर हेच चाललं आहे की नवरा बायकोला मारतो, दोघे पण मुलांना मारतात? नाही, असं नाही. 0% पर्सेंटेज काढता येत नाही. 72 लाखात रोज 10 घटना म्हणजे किती? पेपरला काय येतं? टी व्हीला काय येतं? गेला समाज, वाया गेला. घटस्फोटाच्या केसेस किती होतात? 72 लाखामध्ये 4ने भागलं तर साधारणतः 15 चौक 60, 16-17 लाख उमरा म्हणजे कुटुंब. किती कुटुंबांमध्ये घटस्फोट होतात? जाऊया ना कुटुंब. याकडे लक्ष द्यायचं का नाही? याकडे पहिलंच वाक्य म्हटलं की हे दुर्लक्ष करणारं नाही, पण ह्याच्यातून जी इमेज निर्माण होते, तरुण पिढी बरबाद झाली. कुठे बरबाद झाली दादा? विदेशात जाणारी लाईन लागलेली आहे. आज मिलिटरीची रिक्रुटमेंट आहे. 3-3 दिवस बिचारी येऊन फुटपाथवर झोपतात. बरं झालं तुम्ही विषय काढला. आता विदेशात जाणाऱ्या मुलांची लाईन लागली असं तुम्ही म्हणालात ना. हो. या मुलांना थांबवतं कसं येईल? विशेषतः कोथरूड आणि आजूबाजूची जी मंडळी आहेत ना, प्रत्येक घरटी एक मुलगा आता बाहेर जातोय. बाहेर जाण्याची स्वप्न बघितली जात आहेत. हे फार चिंताजनक पण वाटतं मला. तुम्हाला काय वाटतं की ह्या मुलांना थांबवतं कसं येईल? कसं आहे की तिथला जो चकचकीतपणा आहे त्याचं अट्रॅक्शन आहे. इथे रोड कधी चकचकीत नव्हते, आता झाले. इथे मेट्रो नव्हती, झाली. इथे 24 तास इंटरनेट सुरू झालं. नळ उघडला की पाणी मिळायला लागलं. मल्टीप्लेक्स व्हायला लागले, वगैरे वगैरे, हॉटेल झालं. आता मी एकदाच गेलो लंडनला, माझा मेवणार होता म्हणून. तर लंडनचे कधी गेला नसेल तर जा, आपण दोघे पण जाऊ. तर लंडनमध्ये रेकॉर्ड झाले आता. लंडनमध्ये गेल्यानंतर आपण व्हीटीमध्ये आहोत असं वाटतं. बिल्डिंग्स त्याच, कारण ते ब्रिटिशांनी म्हणलं ना व्हीटीमध्ये. मग माझा मेवणार होतो लेस्टरला. तर त्या लेस्टरला आम्ही गेलो. तर संध्याकाळी मार्केटमध्ये गेलो तर जवळजवळ 50-60% हे सिंधी, गुजराती, मारवाडी, महाराष्ट्र होते. आता ज्या वेळेला तो तरुण जाईल ना, गेलेच ना, सेटल झाले. बरोबर. माझा मेवणार 30 वर्ष झाले सेटल झालं. आता जो जाईल तो म्हणेल की इथे काय कमी आहे. मग कमी असेल तर काय कमी आहे, तर सॅलरी मोठ्या कमी आहे. त्या पण सुरू झाल्या. कालच मला एक जण भेटला. त्याची ॲन्युअल सॅलरी 78 कोटी आहे. मग संधीचं काय कराल? संधी हे बघा, संधी तिथे आहेत. तुम्ही क्वालिफाईड आहेत, संधीला मॅच होता, जा. पण इथे संधी नाही आहेत. इथे क्रिएट झालेले आहेत. कुठे डोकं लावत बसता, इथे करा. आज जगामध्ये तरुणाई इतकी कमी होत चालली, लग्न करत नाहीत, मुलं होऊ देत नाही आहेत. त्यामुळे त्यांना पर्यायच नाही आहेत. त्यांचे जर्मनमध्ये 4 लाख तरुणींची डिमांड आली. आम्हाला 6 मंत्र्यांचा गट झाला आहे की यांची रिक्वायरमेंट पूर्ण करा. 10,000 लोक आत्तापर्यंत पाठवू शकलो नाही. एवढा इंटरेस्ट लोकांना जाण्यामध्ये. आपल्या आईवडिलांबरोबर आपल्या गावात, आपल्या शहरात मित्रांना राहायचं आहे. 30 लाख ॲन्युअल पॅकेज ठरलं. आणि जॉब जे आहेत ते तसे सामान्य आहेत. मग त्याच्यापेक्षा मोठं असेल तर मोठं पॅकेज. गमतीचा भाग असा की मी दुभाषेशिवाय काम करत नाही. माझ्या टर्म्सवर चालतं. मी मराठीत बोलणार. तुम्हाला कळायचं असेल तर कळेल. तर त्या दुभाषा अतिशय अस्खलित ट्रान्सलेशन करत होता. तर मी त्यांना असं म्हटलं की त्यांना असा प्रश्न विचारला की तुमची ही स्थिती का आली. त्यांनी सांगितलं की लग्न करत नाही आहेत, मग मुलं नको आहे, जबाबदारी नको आहे, वगैरे वगैरे वगैरे, त्यामुळे आम्हाला तुमची मुलं हवी आहेत वगैरे. तर म्हटलं बघ, ह्या स्पीडने उद्या आणि ते म्हणाले आम्ही त्यांना नागरिकत्व देणार आहोत वगैरे. म्हटलं तर ह्या स्पीडने तुमचा देश पण ही आमची पोरं काबीज करतील. म्हणाली ही स्थिती आली आहे की आमचा देश तुम्ही चालवा.
पुढे जाऊन तो काय म्हणाला की चर्चा में मत समय गाओ, हमारे पीछे जपान खडा आहे. ओहो. आय एम मिनिस्टर आणि थापा मारण्याची बिलकुल सवय नाही, पण एवढं सगळं करून त्यांनी जल्दी करू ना भाई असं म्हणून 10,000च मुलं गेलेत आणि ते फ्रस्ट्रेट झालेत की यांच्याकडून जास्त मुलं मिळतात. बरं. भारताशिवाय कोणाकडे मिळणार नाहीत, पाकिस्तानात मिळणार नाहीत, बांगलादेशमध्ये मिळणार नाहीत, कारण त्यांना क्वालिफाईड हवेत. ओके, शेवटच्या टप्प्याकडे आलो आपण आता. परत मी कोथरूडकडे येतो. तुम्ही खूप योजना राबवल्यात, आता तुम्ही लोकांना भेटताय, आम्ही रोज वाचतो, तुम्ही आज रिक्षातनं फिरला, इकडे भेटला, त्यांना भेटलं. आज लोकांचं म्हणणं काय आहे? आज तुम्ही लोकांना भेटता तेव्हा लोक काय बोलतात तुमच्याशी? लोकांचं 2 म्हणणं आहे. बरं. आमचं जे दरवाजाच्या आतलं जे कुटुंब आहे ते सुखात राहण्यासाठी तुम्ही काही मदत करा. बरं. आमचं दरवाजाच्या बाहेरचं जे आहे जग, रस्ते गटर वगैरे, त्याच्यामध्ये विकास होत चालला आहे, पण काही मिनिमम गोष्टी अजून राहिल्या आहेत. बरं. पुण्यासारख्या शहरामध्ये पाऊस जरा पडला की रस्त्यावर पाणी येतं, ते काय येतं जरा बघा. घराच्या आतमध्ये काय काय हवं आहे. माझी मुलगी खूप हुशार आहे, नव्याने तुम्ही तिला फी माफ केली, पण फी व्यतिरिक्त 4 गोष्टी आहेत. बरं. मला स्कॉलरशिप मिळेल का? मिळेल, बरोबर, आम्ही देतो. बरं. मग आमचे ट्रस्ट आहेत, मी कशावर नाही, मी तुमच्यासारख्याने असं म्हणतो भेटलं की एक ट्रस्ट करून टाक, त्याच्यामध्ये स्वतःचे पैसे टाक, मध्ये मध्ये मी तुला कोणाकडून ते मिळवून देईन. बरं. आणि त्यात तू मुलींचं शिक्षण कर. मी 2च गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट केलं, मुलींचं शिक्षण आणि आरोग्य. बरं. मी दाव्यानं सांगतो, कोथरूडमध्ये एकही मुलगी अशी असू शकत नाही की ज्याला पैसे नाही, तिला इच्छा नाही सोडा, पैसे नाही म्हणून शिकली नाही अशी मुलीच असू शकत नाही. ओहो. बरं. तिचा दोष असेल, ती मला कॉन्टॅक्ट नाही केला. बरं. कोथरूडमध्ये एकही माणूस असू शकत नाही की ज्याकडे पैसे नाही म्हणून त्याला आरोग्यसेवा मिळाली, त्याने मला कॉन्टॅक्ट नाही केला. प्रचंड मोठी रचना आहे. वैद्यकीयमध्ये तुम्ही वेळेच व्हा. काल मुंबईमध्ये 5 वर्षापूर्वी एका कोल्हापूरच्या रिक्षावाल्याच्या मुलीचं अख्खा पाठीचा गणा आर्टिफिशियल टाकला आपण, त्यावेळेला 32 लाख रुपये खर्च झाला. त्याच वेळेला डॉक्टर म्हणाले होते की 5 वर्षांनी पुन्हा बदलायला लागेल. 5 वर्षाच्या मुलीची खूप चांगली गेली. बरं. काल ते 32 आता कमी झाले, कारण जसं जसं इन्स्ट्रुमेंटची मोनोपॉली संपते तशी कॉस्ट कमी होते. कॉस्ट कमी होते, करेक्ट. आता मला 28 लाख लागले. काल आम्ही केलं 28 लाख. आम्ही 28 लाखाला कमी पडणार नाही. आणि माझा जो मुंबईतलं करतो विकास देशमुख, तो म्हणाला की ह्या वेळा नॉर्मली माझं काय त्यातला फॉर्म्युला सांगतो. पहिलं आम्ही म्हणतो की तुम्ही किती करणार, मग गव्हर्नमेंटच्या कुठल्या योजनेमध्ये बसतं. थर्ड थिंग उरले ते मी देतो. म्हणजे काय तुमच्याकडे मागतो, आमच्या समीरकडे मागतो, असं करून आम्ही कोणालाही निराश करत नाही. बरं. तर तो ह्या वेळेला असं म्हणाला, तर पहिल्या ऑपरेशनमध्ये मी माझे 5 लाख दिले बरं त्या मुलीच्या. बरं. तो याला म्हणाला की दादा बहुतेक नाही लागणार, कारण मधल्या काळात आम्ही एक पोर्टल डेव्हलप केलं आहे. बरं. ज्या पोर्टलवर कुठलीही रिक्वायरमेंट आली की आम्ही टाकतो आणि लिटरली पैशाचा ओघ सुरू होतो. सिद्धिविनायकने पाठवले, काय सांगतो, त्याने पाठवले, त्याने पाठवले. त्याचाही नियम आहे की ते डायरेक्ट हॉस्पिटलला जातात. बरं. त्या पेशंटच्या अकाउंटला येतं. बरं. हॉस्पिटलला जातात, हॉस्पिटल तेवढ्याने बिल कमी करतं. आज ह्या देशामध्ये ज्याला आरोग्य सेवा आहे, त्यात आयुष्यमान कार्ड वगैरे वगैरे सोडा, 14 ते 19 मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी. याच्या आधी कधीच नव्हता महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरू झाला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष म्हणजे काय, तर मी एक ट्रस्ट केला आहे देवेंद्रजींनी, देवेंद्र फडणवीस नावाच्या मुख्यमंत्र्याने, आणि लोकांना म्हणालो की तुम्हाला मला काही द्यायचं आहे का, या ट्रस्टला द्या, या तुम्ही वैद्यकीय सेवा करणार. त्याची 20 जणांची वॉर रूम डेव्हलप झाली. बरं. जिल्ह्यामध्ये वॉर रूम डेव्हलप झाली. तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणी आला तर महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये न बसणारा तुम्ही इकडे पाठवा. 5 वर्षात 1100 कोटी रुपये खर्च केले. हो. बरं. 1100 कोटी मिळवले, 1100 कोटी खर्च केले. बरं. मग पुन्हा आले एकनाथजी. फॉर माय मेमरी, फॉर माय नॉलेज, 2.5 वर्षात बहुतेक 400-450 कोटी दिले गेले. आता तुमच्या काही कोथरूडमधले आजूबाजूची परिसरातले लोक गरजू असतील, तुम्ही संपर्क करायचा कसा? मग तुम्ही आता बोलता बोलत ना की तो माझ्याकडे आला नसेल म्हणून असं असेल, संपर्क साधायचा कसा? एकदम माझी 6 कार्यालय आहेत. बरं. कोथरूडमध्ये माझं स्वतःचं आहे, कोथरूडमध्ये पार्टीचं वेगळं आहे, कारण मी हा आग्रही आहे की पार्टीच्या कार्यालयातून चालली पाहिजे. माझे सगळे कार्यकर्ते नाही दादा तुमच्या कार्यालयाची मला खूप सवय, म्हणलं नो, हे जे आहे ते लोकांच्या समस्यांचं आहे, मीच तुम्हाला मदत करेन, पण पार्टी कार्यालय वेगळं. म्हणजे इकडे 2 आहेत. मग पलीकडच्या कोथरूडला म्हणजे जरा बाणेर बालेवाडी सुसपाशानला
बाणेरला एक आहे, पाषाणला विधाते वस्तीमध्ये एक आहे. या व्यतिरिक्त जो म्हणेल की दादा माझं कार्यालय सुरू झालं ना तर लोकांना संपर्काला बरं पडेल, सुरू कर, अशी बहुतेक 22-23 आहेत. अच्छा, म्हणजे ज्याला इश्यू आहे त्यांनी तुमच्या कार्यालयात जाऊन तो इश्यू मांडावा. आता मी एक पुस्तिका केली, मी तुम्हाला देतो. प्लीज. मोदीजी ते चंद्रकांत पाटील ज्या ज्या योजना देतात त्याची माहिती आणि त्याची डॉक्युमेंट्स घ्यायला लागतात. खूप सुंदर पुस्तिका मी केली. वा. ती पुस्तिका सुद्धा उपयोगी पडेल. मला खात्री आहे की या गप्पांमधून एकूण दादांचं व्यक्तिमत्व काय ते कळलं असेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ते जी कामं करतायत आणि लोकांना अप्रोच होता येईल यासाठी ज्या गोष्टी ते आवर्जून करतात ते कळलं असेल. दादा, तुम्ही आवर्जून मित्रमंडळाला वेळ दिला त्याबद्दल खरंच आभार. आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा लवकर पूर्ण होत आणि ते तेवढं ते फॉरेन दौऱ्याचं थँक्यू व्हेरी मच दादा, तुम्ही वेळ दिलात. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर मी आहे, दादा आहेत, व्यक्त व्हा, बोला. आणि शेवटी चांगली मोठं जोडली गेली पाहिजेत. काही अडचण असेल तर दादा आहेत, त्यांच्यापर्यंत या. जर केस जेन्युइन असेल तर दादा नक्की मदत करतील. दादा, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.